तर कालच्या तासामध्ये आपण जे काही शिकलो त्याच्यामध्ये आपले थर्ड स्टेप जी आहे, काही जणांनी असं सांगितलं की ती थर्ड स्टेप आम्हाला कळाली नाही किंवा थर्ड स्टेप आमच्या लक्षात आली नाही. तर थर्ड स्टेपमध्ये आपण काय केलं होतं की जे कोइफिशियंट जे आहे म्हणजे केमिकल रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये असणारे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते मॉलिक्युलर फॉर्म्युले आपल्याला चेंज करायचे नाही, तर त्याचा जो कोइफिशियंट आहे फक्त कोइफिशियंट आपल्याला चेंज करायचा आहे. कोइफिशियंट चेंज करत असताना आपल्याला कसा तो कोइफिशियंट चेंज करायचा आहे तर इथं ट्रायल अँड एरर मेथड आहे. म्हणजे फर्स्ट पहिल्या याच्यामध्ये लगेच तुम्हाला लक्षात येईल किंवा लगेच क्लिअर होईल असं काही नाही आहे. तुम्हाला तो कोइफिशियंट जो आहे तो आधी ट्राय करायचा आहे. तर किती कशापासून ट्राय करू शकता तुम्ही, तर 2 ने मल्टिप्लाय करून ट्राय करू शकता. तो जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठला घ्यायचा, तर ज्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात जास्त ॲटमची संख्या असेल त्याच्यामध्ये जो सगळ्यात मोठा ॲटम आहे तो जो ॲटम आहे तो बॅलन्स करण्यापासून आपल्याला सुरुवात करायची. याच्यामध्ये ट्रायल अँड एरर मेथडचा वापर करत असताना आधी पहिला कोइफिशियंट जो आहे तो तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकता. त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर मग ट्राय करायचं की दोन्ही बाजूचे असणारे जे काही ॲटम आहेत ते सारखे होतात का. कुठलाही एक ॲटम बॅलन्स केल्याच्या नंतर त्याच्यासोबत असणारे जे ॲटम आहेत त्यांची संख्या परत चेंज होईल. त्याची मग तुम्ही नंतर दुसरं जे आहे दुसऱ्या बाजूचा किंवा प्रोडक्ट साईडचा किंवा रिॲक्टंट साईडचा कोइफिशियंट पुन्हा एकदा चेंज करून तुम्ही ती संख्या बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. अशा 2 ते 3 अटेम्प्टमध्ये तुमची पूर्ण केमिकल रिॲक्शन जी आहे ती केमिकल रिॲक्शन बॅलन्स होईल. आलं लक्षात? ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही काही केमिकल रिॲक्शन घ्या, ज्या ऑलरेडी बॅलन्स केलेल्या केमिकल रिॲक्शन तुम्हाला पुस्तकामध्ये दिसतात त्या केमिकल रिॲक्शन घ्या आणि त्या बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. कोइफिशियंट बदलून मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज करायचा नाही, फक्त त्याचे कोइफिशियंट सहगुणक आहेत हे सहगुणक फक्त बदलायचे आपल्याला. आलं का लक्षात? आणि हे ट्रायल अँड एरर मेथड आहे म्हणून पहिल्याच्या वेळेस लगेच बरोबर होईल असं नाही. तुम्ही 2 ने सुरुवात करू शकता. आधी 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने जर का मल्टिप्लाय केल्याच्या नंतर जर का ते बॅलन्स जर झाली केमिकल रिॲक्शन ठीक आहे, नेसन बॅलन्स होतं 3 ने मल्टिप्लाय करून बघा. आणि तुम्हाला ज्या केमिकल रिॲक्शन आहेत ते आपल्याला 5, 6 असं काय मल्टिप्लाय करून 10, 11 ने मल्टिप्लाय करून लगेच काय बॅलन्स आत्ताच नाही करायचं. तुम्हाला सुरुवातीला एकदम सोप्या केमिकल रिॲक्शन आहे ज्या तुम्ही 2 ने किंवा 3 ने मल्टिप्लाय करून बॅलन्स करू शकता. ठीक आहे. तर त्याचे उदाहरणं घ्या आणि उदाहरणं घेऊन ते सोडून बघा. आणि जरी काही प्रॉब्लेम जरी आला तर नेमका काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला त्याच्यावरती मला परत एकदा प्रश्न विचारा आणि मग मी त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आपण आजचा जो काही लेक्चर आहे हे लेक्चर आपण आजच्या लेक्चर या ठिकाणी आपण स्टार्ट करू. ओके. सो today we are going to learn about types of chemical reaction. In the previous some lectures we discussed about the chemical reaction, chemical change, chemical reaction, how to write a chemical equation, what are the rules for writing the chemical equation, how to balance a chemical equation step by step. That we discussed in the previous some lecture. Now today we are going to discuss about the types of chemical reaction. Chemical reactions are classified into the following 4 types in accordance with the nature and the number of the reactants and the product. Okay. Now we are going to discuss about a few types of chemical reaction. First one, that is a combination reaction. Okay. या केमिकल रिॲक्शनच्या ज्या टाईप आहेत ह्या आपण याच्या आधी सुद्धा इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपण पाहिलेल्यात, अभ्यासलेल्या आहेत. त्याच परत एकदा आपल्याला बघायच्यात आणि काही नवीन काही केमिकल रिॲक्शनच्या टाईप आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहेत. पहिली केमिकल रिॲक्शन आपल्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन. लेट अस सी ट्राय दिस. हियर इज ॲक्टिव्हिटी अपॅरेटस, टेस्ट ट्यूब, ग्लास रॉड, बीकर एटसेट्रा. केमिकल्स हायड्रोक्लोरिक ॲसिड, अमोनिया सोल्युशन, सेलेक्ट लाईम एटसेट्रा. ओके. नाउ सी ॲक्टिव्हिटी. Activity 1. Take a small amount of hydrochloric acid in a test tube. Heat the test tube. Dip a glass rod in the ammonia solution and hold on the top of the test tube. You will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. Okay. Now take a small amount of hydrochloric acid in a test tube and heat that test tube. Means that hydrochloric acid, it is converted into its gaseous state. There vapors of hydrochloric acid are emerged from this test tube. Okay. Dip a glass rod in ammonia solution and hold on the top of the test tube. So what must have happened?
you will observe a white smoke emanating from the tip of the glass rod. What must have happened? Due to the heating, HCl vapor, that is hydrochloric acid vapor, started coming out from the test tube, and NH3 gas, that is ammonia gas, came out from the solution on the glass rod. The ammonia gas and the hydrogen chloride gas react to form the salt ammonium chloride in a gaseous state first, but immediately, due to the condensation process at a room temperature, it got transformed into the solid state. As a result, white smoke was formed. The chemical equation for this is as follows. हायड्रोक्लोरिक ॲसिड जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आपण टेस्ट ट्यूबमध्ये हीट केलं, इट इज कन्वर्टेड इंटू द वेपर्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ते हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या वेपरमध्ये ते कन्वर्ट होईल आणि वेपरमध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारं जे ग्लास रॉड आपण अमोनियामध्ये डिप केलेला आहे, तो ग्लास रॉड जर का त्या टेस्ट ट्यूबवरती जर धरला तर त्या ग्लास रॉडच्या असणारं जे काही अमोनिया जो आहे, त्या अमोनियाच्या वेपर आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या वेपर जे आहेत, दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये आहेत, ते रिॲक्ट होतील आणि त्या ठिकाणी त्यांच्या केमिकल रिॲक्शनमधून अमोनियम क्लोराईड जे आहे ते अमोनियम क्लोराईड या ठिकाणी तयार होईल. आणि तयार झालेलं जे अमोनियम क्लोराईड आहे हे कंडेन्सेशनमुळं लगेच सॉलिड स्टेटमध्ये येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जो काय व्हाईट स्मोक जो आहे तो व्हाईट स्मोक त्या ठिकाणी दिसायला लागेल. आता या ठिकाणी केमिकल रिॲक्शन बघा. NH3, that is ammonia, it is in a gaseous state, it reacts with a hydrochloric acid or hydrogen chloride, that is also in a gaseous state, and it gives a NH4Cl, ammonium chloride, it is in a solid state. Okay, ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा. होल्ड मॅग्नेशियम स्ट्रिप इन अ पेअर ऑफ टॉंग्स अँड इग्नाइट. आता ही ॲक्टिव्हिटी आपण बऱ्याचशा वेळेस केलेली आहे. मागच्या वर्षीसुद्धा आपण काही ॲक्टिव्हिटीज वगैरे ज्या केल्या होत्या किंवा या आठवीला वगैरे सुद्धा आपण काय ॲक्टिव्हिटीज करून बघितल्या. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम रिबन बर्न करणं हे एक आपण प्रॅक्टिकल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर मॅग्नेशियम स्ट्रिप इन अ पेअर ऑफ अ टॉंग्स अँड इग्नाइट. मॅग्नेशियम स्ट्रिप घ्यायची, रिबिन असते मॅग्नेशियमची, तिला जर बर्न केलं तर ती पेट घेते आणि एकदम ब्राईट फ्लेमने जळायला लागते. ओके. On burning in the air, a white powder of magnesium oxide is formed. The reaction can be written in the form of equation as shown below. 2Mg plus O2, it gives 2MgO. Magnesium ribbon burn केली, it burns with a bright flame and combines with the oxygen present in the air and forms magnesium oxide. Okay. Now let us see next one. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by combination of magnesium and oxygen. ओके. ही सेकंड ॲक्टिव्हिटी, दुसरी ॲक्टिव्हिटी झाली. आता तिसरी ॲक्टिव्हिटी बघा. टेक अ वॉटर इन अ बीकर अप टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी, ॲड अ फ्यू पीसेस ऑफ स्लेक्ट लाईम, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड CaO. टू इट कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH twice is formed by combination of calcium oxide and water with generation of large amount of heat. Okay. Calcium oxide CaO, select lime, it is dissolved in water, it is mixed with the water सोबत ते मिक्सअप केलेले. इट फॉर्म्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH twice, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, अँड हीट इज गिवन आउट. म्हणजे ज्या बीकरमध्ये आपण ते कॅल्शियम हायड्रॉक्साईड आपण टाकणार, ते बीकर आपल्याला बाहेरून बघितल्याच्या नंतर ते गरम लागेल. म्हणजे हीट इज गिवन आउट ड्युरिंग दिस रिॲक्शन. ओके. आता तीन ॲक्टिव्हिटी आपण बघितल्या. पहिली जी ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या वेपर, इट रिॲक्ट्स विथ द वेपर्स ऑफ अमोनिया अँड फॉर्म अमोनियम क्लोराईड. नंबर 2, magnesium ribbon burnt in the air, it combines with the oxygen present in the air and form magnesium oxide. And number third activity, calcium oxide mixed with the water and forms calcium hydroxide. Now on the basis of these three activity, here are a few questions based on it. What is the number of reactant in each of the above reaction? In each of the above reaction, what is the number of reactant in all these three activities? Number of reactants are 2. ओके. प्रत्येक याच्यामध्ये रिॲक्टंटची संख्या किती आहे? 2 रिॲक्टंट आहेत. पहिल्या याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि अमोनिया, दुसऱ्या याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, तिसऱ्या याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर, 2 रिॲक्टंट आहेत. व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ रिॲक्टंट्स टेकिंग पार्ट इन द अबोव रिॲक्शन? व्हॉट इज द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ रिॲक्टंट? किती रिॲक्टंटच्या मॉलिक्यूलनी या केमिकल रिॲक्शनमध्ये या ठिकाणी भाग घेतलेला आहे. तर प्रत्येक रिॲक्टंट जे आहेत त्याचे 1-1, 2-2 जे मॉलिक्यूल आहेत त्यांनी या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म इन ईच ऑफ द अबोव रिॲक्शन? या तीनही रिॲक्शनमध्ये किती प्रोडक्ट फॉर्म झाले? जस्ट अ सिंगल प्रोडक्ट फॉर्म. इन फर्स्ट केमिकल रिॲक्शन, इन द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, अमोनियम क्लोराईड इज द प्रोडक्ट. इन द सेकंड ॲक्टिव्हिटी, मॅग्नेशियम ऑक्साईड इज द प्रोडक्ट. अँड इन द थर्ड ॲक्टिव्हिटी, कॅल्शियम ऑक्साईड इज द प्रोडक्ट. So
In the above three activities, there are two reactants, and with the help of these two reactants, just a single product is formed. Okay, so when two or more reactant combines in a reaction to form a single product, it is called a combination reaction. When two or more than two reactant combines to form a just a single product, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिएक्टंट कंबाईन झाले आणि फक्त एक आणि एकच प्रोडक्ट जर का त्या ठिकाणी तयार झाला तर त्या केमिकल रिएक्शनला कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हणतात. ओके, सो दिस केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज अ कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, नाउ दिस इज अ फर्स्ट टाइप ऑफ रिएक्शन. ही पहिली रिएक्शनची काय आहे टाइप आहे. ठीक आहे. नाउ सेकंड टाइप ऑफ रिएक्शन, decomposition reaction. See, apparatus, evaporating dish, Bunsen burner, etc. Chemicals, sugar, calcium carbonate, sulfuric acid, etc. Okay, procedure: take some sugar in a evaporating dish and heat it with the help of a Bunsen burner. After some time you will see the formation of the burnt out black substance. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. ओके, आता ही एकदम सिम्पल ॲक्टिव्हिटी जी तुम्ही घरी पण करू शकता. घरी साखर जी आहे ती साखर जर का तुम्ही ठिकाणी गरम तव्यावरती वगैरे जर का जर टाकली, फर्स्ट यू ऑब्झर्व दॅट फर्स्ट इट इज कन्वर्टेड इन टू द लिक्विड स्टेट अँड फायनली अ ब्लॅक कलर्ड सबस्टन्स इज लेफ्ट बिहाइंड. दिस ब्लॅक कलर्ड सबस्टन्स इज अ कार्बन. ओके, या ॲक्टिव्हिटीमध्ये जर का आपण जर का साखर जर त्या ठिकाणी जर का गरम केली तर ती साखर गरम झाल्यानंतर आधी ती लिक्विड स्टेटमध्ये येईल आणि सगळ्यात शेवटी काळ्या रंगाचा पदार्थ खाली शिल्लक राहील जो काय आहे कार्बन. इन द अबव ॲक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट शुगर इज डिवायडेड इंटू द टू सबस्टन्सेस कार्बन अँड वॉटर. केमिकल रिॲक्शन काय झाले बघा, C12H22O11. इट गिव्स जस्ट अ सिंगल रिॲक्टंट इज हिअर, शुगर. हा शुगर फॉर्म्युला आहे. शुगरचा जो मॉलिक्यूल आहे तो आहे C12H22O11. इट गिव्स ऑन हिटिंग, गरम केल्याच्या नंतर ऑन हिटिंग इट गिव्स 12C. कार्बन ॲटम मिळतात प्लस 11H2O आणि वॉटर जे ते वॉटर वेपरच्या स्वरूपामध्ये निघून जातं आणि फक्त खाली काय शिल्लक राहतं तर ब्लॅक कलरचा जो कार्बन आहे तो कार्बन या ठिकाणी शिल्लक राहतो. ओके, the reaction in which there is only one reactant giving rise to the two or more product, it is called as a decomposition reaction. This is the second type of reaction. ही केमिकल रिॲक्शनचा दुसरा टाईप आहे. पहिला जो केमिकल रिॲक्शनचा टाईप आहे त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन, अ केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर दॅन टू रिॲक्टंट कंबाईन्स टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टंट मिळून एक आणि एकच प्रोडक्ट तयार होतो, त्याला आपण कॉम्बिनेशन reaction असं म्हणतो. द केमिकल रिॲक्शन इन विच जस्ट अ सिंगल रिॲक्टंट इट डिकम्पोजेस इनटू द टू ऑर मोर दॅन टू प्रोडक्ट. जर एकच असणारा जो काही रिॲक्टंट आहे, एका रिॲक्टंटपासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट जर का तयार झाले तर त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. द रिॲक्शन इन विच देर इज ओनली वन रिॲक्टंट गिव्हिंग राईज टू द टू ऑर मोर प्रोडक्ट. एका रिॲक्टंटपासून दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्रोडक्ट जर का मिळाले then it is called as a decomposition reaction. Okay, now here are